सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यामध्ये बाबालाल दादा पठाण यांनी लिहिलेली आठवण, स्वरूपानंद माझे सद्गुरू. मुक्काम पोस्ट मल्हारपेठ, जिल्हा सातारा इथला 4 इयत्तांपर्यंत शिकलेला मी. एक अगदी साधा माणूस, व्यवसायानं तांबट आणि धर्मानं मुसलमान. 1961 सालची गोष्ट. सांसारिक व्यथा आणि कलहानं पिडलो होतो. मनाचा तोल जाईल, हातून काही वाईट होईल असं वाटत होतं. मनःशांतीसाठी म्हणून नाना उपाय केले. आमच्या गावी सुर्वे नावाचे माझे एक मित्र आहेत. त्यांचं एक दुकान आहे. त्या दुकानी माझं थोडं बसणं उठणं असायचं. त्यावेळच्या माझ्या मनस्थितीची पूर्ण कल्पना माझ्या या मित्राला होती. मनःशांतीसाठी म्हणून काही सद्ग्रंथ वाचण्याचा सल्ला त्यांनी मला दिला. त्यांना मी म्हटलं, कोणता ग्रंथ वाचू? त्यांनी स्वामी स्वरूपानंदांचा एक ग्रंथ मला वाचण्यासाठी म्हणून दिला. तो ग्रंथ मी वाचला आणि नवल असं की त्याच दिवशी चमत्कार झाला. मला पावसचं जणू बोलावणंच झालं. माझ्या मित्रांबरोबर मार्गशीर्ष वद्य एकादशी 1961 रोजी मी पावसला निघालो. त्यावेळेस तिथे एक उत्सव होता. त्याच दिवशी स्वामी स्वरूपानंदांचं प्रथम असं दर्शन मला झालं. माझ्या ह्या पहिल्या दर्शनात स्वामींनी माझ्यावर अशी काही जादू केली होती. त्यात काहीतरी असं आकर्षण होतं की मी गावी परत आलो मात्र पण क्षणोक्षणी पुन्हा एकदा पावसला जावं असं वाटू लागलं. मधूनच विचार यायचा, स्वामी ब्राह्मण, मी मुसलमान, हे जमणार कसं? पण तोही विचार क्षणभर बाजूला ठेवला. पुन्हा पावसला जायचं असं मनानं पक्क ठरवलं. पैसे नव्हते आणि जायचा बेत मात्र पक्का केलेला. स्वामींकडे यायची ओढच मुळी तशी जबरदस्त होती. त्याच वेळेस एका गिऱ्हाईकाची घागर दुरुस्तीसाठी म्हणून आली. ती घागर मोडली आणि थेट पावसला निघालो. पावसला आलो. स्वामींशी झालेली माझी ही दुसरी भेट. मात्र माझं जीवन कृतार्थ करणारी अशीच ती झाली. माझ्या या भेटीत मी स्वामींच्या खोलीत गेलो, बाकावर बसलो. ते माझ्याजवळ बरंच बोलले. त्याच भेटीत स्वामींनी मला सोहम ध्यान कसं करायचं तेही शिकवलं आणि सांप्रदायिक उपदेश केला. त्यांचं त्यावेळचं माझ्यापाशी झालेलं प्रेमळ आणि जिव्हाळ्याचं बोलणं ऐकून माझे डोळे अश्रूंनी भरून आले. त्याच वेळेस निरोपाच्या दर्शनात स्वामी मला म्हणाले, आपली परिस्थिती गरिबीची, घरीच ध्यान करीत जा. हा फोटो घ्या, फोटो पुढे ठेवून ध्यान करावं. मी तिथेच आहे. नंतर 1962 ते 1974 ह्या काळात मी अनेक वेळा पावसला स्वामींकडे गेलो. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत हे ग्रंथ स्वहस्ते लिहून श्रीचरणी ठेवले. ते ग्रंथ स्वामींनी आपला पवित्र हस्तस्पर्श करून मला परत दिले. तेच ग्रंथ मी वाचतो.
आता माझं संत वाङ्मयाचं जरा बऱ्यापैकी वाचन माझ्या कुवतीप्रमाणे झालं आहे. खरं काय ते मला कळलं आहे. खरे संत धर्मातीत असतात हेच खरं. त्यांच्याजवळ धर्म असेलच तर तो स्वस्वरूपाचाच. स्वामींनी असा धर्म मला दाखवला आहे. त्यांच्या कृपेनंच त्यांनी सांगितलेली साधना मी करीत आहे. बाबालाल दादा पठाण यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं. उद्याच्या भागात श्रीराम महादेव भट यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.